तर फायनली तो दिवस येऊन गेला जे मी किती दिवसापासून वाट पाहत होती, यानी की जत्रेत जायसाठी, महाशिवरात्रीच्या जत्रेत जायसाठी. मग काय आम्ही निघालो जत्रात जायसाठी. मी, माई मावशी, माई सासू, आम्ही सबचे सब निघालो. मग काय ते मोठा गणपती बाप्पाही होता. आरूच्या बाप तर मोठे भक्त आहेत गणपती बाप्पाचे, तर त्यानं पाया लागल्या. आणि आम्ही चाललो की नाही तर ते पुरं जंगलच आहे, मोठा पहाड आहे, गिरनारचा म्हणतात. तुम्ही लोकांना व्हिडिओमध्ये पाहिलं असेल. आम्ही जुनागडात राहतो ना, तर जुनागडमध्ये आहे गिरनार, मोठं पहाड आहे. त्याच्या पायऱ्या आहेत 9,999. मग 9,999 पायऱ्या आहेत. मग आम्ही वरतो नव्हतो चढलो, खालीच असं चालफिर मेळा करायला गेलतो आम्ही खालच्या खालीच. मग काय आरू दिदी असे खिलोन्याले पाहून कशी करत होती की नाही, लयच नेरा खिलोने पाहिले तिनं की झालं काम, नेरा हे घेऊ दे ते घेऊ दे असंच चालू होतं. मग फायनली तिला कसंही करून हे केलं, भुलवलं आणि आम्ही गेलो मंदिरात पाहायला गेले. हे आहे मोठं महादेवाचं मंदिर. मग आम्हाला अति तो पाय लागले, पण दुसऱ्या इकडे मेन जागी जायचं होतं, पाहायला गेले. मग काय आम्ही चालत होतो, 8 किलोमीटर चाललो. एवढे थकलो की नाही आम्ही चालू की मी काय सांगू. पण वर्षातून एक बार जा लागते तर चालत लागतेच. आणि हे आहे शिवलिंगचं अपार्टमेंट, साधू लोकायचं आहे ते. फायनली आम्ही पोचलो पहिल्या पायरीवर. मी तुम्हाला म्हटलं ना ते पहाड मोठा आहे, 9,999. तर आम्ही त्या पायरीवर पोचून गेलो फायनली. नारूली तिच्या पायानं चालवायला लावलं आम्ही की बा तू चढता पायानं. मग काय चालत होती ते, कशी बी लुडकत लाडकत झोपी येलो होती, पण ते चालत होती. आणि मग काय चढली ते. आणि तिचे बाबा तिच्या मागंच होते तिच्या सेफ्टीसाठी की बा कुठे पडली बिडली नाही पाहिजेत म्हणून. मी तर काय मला काम होतं व्हिडिओ काढायचं, आणि ते बाप लेकीचं काय चालू होतं काय माहीत त्याचं ते. मग फायनली ते कशी बी करून चढली तर खरी. मग आम्हाला लागली होती भूक, तर आम्ही गेलो अनसत्रात जेवायले. मग अनसत्तरमध्ये आम्ही 3:30 वाजता जेवण केलं. मग फायनली हे सब लोक वाटण्यावाले आमच्या सेवामध्ये हाजीर होते, एकामागं एक सब अलग अलग आयटम घेऊन येत जात. मग काय मस्त देवाची प्रसादी अशी खाल्ली, फुल पेट जेवलो आणि डबल निघालो आम्ही फिरायले यानी की इकडे आम्ही साधू संतांच्या इकडे आलतो. त्याचा स्पेशल अखाडा आहे हा, तर ती आलतो. शूट करणं मना होतं, पण तरी मी थोडं बहुत काढून घेतलं लपून त्याच्या. ते लोक आखरी दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी रॅली काढत असतात. त्याची मोठी रॅली राहतात, तलवारा आणि सब खेळतात. ते एकदम राजे बनून जातात आखरी दिवशी. तर मग काय हे चालता आम्ही पोचलो मोनालिसाच्या रिश्तेदारच्या जोड. हे सब कंठीमाडाचे हे कामं करतात, ते ऐकतात. तर आम्ही तर ती पोचलो. मग थकलो तर बसलो थोडीक देर, गोष्टी बाता केल्या. आणि आरू काय अशा आरूच्या मस्त्या तर कुठे ना कुठे सुरूच राहतात. तिला किती काही चालवलं होतं थकत नाही ते, पण ते चाललीच कुठे मॅच घेलो होतो तिले काकीत. आणि मग चालता आम्हाला साधू दिसला, एक काट्यावर बसेलो होता. तो काट्याचा आतरेलाही त्यानं हे करून आतरून आणि बशीलाय तिच्या. आणि मग हे दिसले आम्हाला लाईने महादेव. मस्त यानं महादेवचं रूप घेलं होतं, मस्त क्यूट दिसत होता. आणि मग हे आहे शिवलिंग महादेवाचं, याने फुलाचं होतं पुरं ते. मग काय चालता आलो पुढे. तर मी आता काही शॉपिंगच नव्हती केली. मग फायनली मी कटलेरी पायात बसली. लेणं लाणं माझ्यासाठी बकलं गिकलं, लाली लिपस्टिक असं थोडंफार घेतलं आणि निघालो आम्ही घरच्या तिकडे. मग फायनली एवढी थकून गेलती की नाही मी की काय सांगू, पण मज्जा लय आली या घुमेची.